मित्रांनो नमस्कार. आपणा सर्वांचं आपल्या देशदर्शन डायरीज ह्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. आपणा सर्वांना येणारी दिवाळी ही आनंदाची, समाधानाची व सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज आपण आलेलो आहोत दादर वेस्ट म्हणजे दादर पश्चिमला, आणि समोर आपल्या ही जी आपल्याला बिल्डिंग दिसतीये ती आहे शिवसेना भवन. प्रत्येक शिवसैनिकासाठी ही बिल्डिंग म्हणजे जणू काही एक मंदिरच आहे. प्रत्येक ठिकाणी आकाश कंदील लावलेले आहेत, खूप रोषणाई केलेली आहे इथे. त्यामुळे इथे फिरताना जी मजा येते ती काही वेगळीच आहे. मित्रांनो, जर तुम्हाला प्रत्यक्ष इथे येऊन भेट देण्याचा संधी मिळाली तर अवश्य इथे या. हे आहे शिवसेना भवन, आणि समोर आपण जो फोटो बघता त्या माणसाला कोण ओळखत नाही. आज सर्वजण त्यांना ओळखतात, अगदी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळेजण त्यांना ओळखतात. त्यांचं नाव आहे श्रीमान बाळासाहेब ठाकरे. हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी मराठी माणसाला व पूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं होतं. असो, ते आता नाही आहेत, परंतु त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्यांचे विचार हे आपण देखील आता पुढे नेण्याचं आपलं काम आहे. आता ही जी समोर आपल्याला बिल्डिंग दिसते आहे ज्याच्यावर पॅन्टालून्स लिहिले आहे ती आहे कोहिनूर मॉल. पूर्वी एकेकाळी तिथे कोहिनूर मिल होती, आता ती जागा कोहिनूर मॉलची झालेली आहे. हा आहे शिवसेना भवनचा फ्रंट व्ह्यू, म्हणजे समोरून आपल्याला कसं दृश्य दिसतंय. आणि हा त्यांच्यातर्फे लावलेला आकाश कंदील केवढा मोठा आहे बघा. आणि हे आहे दादरचं नाईट व्ह्यू आपण त्याला म्हणू शकतो. मित्रांनो, तुम्ही मुंबईपासून खूप दूर राहत असाल तर तुम्हाला शक्य नाही आहे इकडे येणं, परंतु मुंबई रात्री कशी दिसते म्हणजे स्पेशली हा दादर एरिया रात्री कसा दिसतो हे देखील तुम्हाला कळेल दिवाळीच्या सणाच्या वेळी. आणि तुमचे जे कोणी मित्र परिवार जो कोणी मुंबईच्या बाहेर राहत असेल आपल्या देशात किंवा विदेशात, त्यांना देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आता आपण ह्या रस्त्याने सरळ गेलो तर आपल्याला लागतो शिवाजी पार्क. आपल्याला आज तिकडेच जायचं आहे, कारण की तिथे दीपोत्सव नावाचा एक मोठा सोहळा आयोजन केलेला आहे. जिथे सोहळा इन द सेन्स असा सोहळा नाही आहे, परंतु तिथे जी दिव्यांची रोषणाई केली आहे ती बघण्यास सारखी आहे. मला माहिती आहे की सर्वांना मुंबईला यायला शक्य नाही आहे, परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे जरूर यावे. ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी निदान या व्हिडिओच्या माध्यमातून तरी त्यांना हे दृश्य दिसावं याच उद्देशाने हा व्हिडिओ मी बनवत आहे. आता हे बघा, अशा प्रकारची जी रोषणाई आहे ती संपूर्ण शिवाजी पार्कला केलेली आहे. त्यामुळे रात्री जेव्हा तुम्ही इथे फिरता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच आनंद निर्माण होतो आपल्यामध्ये, आणि एक उत्साह आपल्यामध्ये निर्माण होतो. आता हे जागोजागी अशा प्रकारचे कंदील, प्रत्येक ठिकाणी ही रोषणाई. आता काही लोक म्हणतील ही एवढी विजेची नासाडी वगैरे का, परंतु हे आपले सण आहेत आणि या सणांचं पावित्र्य आणि सणांचं महत्त्व आपण ओळखणं खूप गरजेचं आहे. आता या अशा प्रकारचे झुंबर लावणं, भले वीज खूप जाते आहे परंतु हे दिसायला इतकं छान दिसतंय. आणि काही दिवसांचाच प्रश्न आहे, तर आपले सण आपणच साजरे करायला पाहिजेत. आणि ते जेवढ्या आपण आनंदाने, जेवढ्या ताठ मानेने आपण ते साजरे करू त्याने आपलीच संस्कृती आपण जपणार आहोत. आता हा जो समोर पुतळा तुम्हाला जो दिसतो आहे तो आहे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा. मीनाताई ठाकरे म्हणजे उद्धवसाहेब ठाकरेंच्या मातोश्री आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी. आणि हे जे समोर गेट तुम्हाला दिसतंय त्याच्यावरती सुद्धा दीपोत्सव लिहिलेला आहे. पूर्णपणे हे जे गेट आहे हे दिव्यांच्या रोषणाईने सजवलेलं आहे. खूप सुंदर दृश्य आहे. प्रत्येक आबालवृद्ध इथे फोटो काढण्यासाठी खूप आतुर झालेला आहे. समोर तुम्ही गेलात तर शिवाजी पार्कला तुम्ही जाता. आता शिवाजी पार्क हे बऱ्याच कारणांसाठी एक फेमस आहे. तिथे क्रिकेटच्या व्यतिरिक्त इतर देखील खेळ खेळले जातात. त्याचप्रमाणे दरवर्षी दसऱ्याला जो मेळावा भरतो तो शिवसेनेचा दसरा मेळावा हा याच ठिकाणी भरतो. आता हे आहे शिवाजी पार्क जिमखाना. याचं मध्ये रिनोव्हेशन झालं होतं आणि ते रिनोव्हेशन कोणाच्या हस्ते झालं आहे त्यांचं नाव पण लिहिलेलं आहे. ते भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटच्या दुनियेतले देव, आपण ज्यांना क्रिकेटचा भगवान असं म्हणतो. तर शिवाजी पार्कचं जे रेनोव्हेशन झालं होतं त्याचं उद्घाटन श्री सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झालं होतं. तुम्ही बघत आहात की इथे प्रत्येकजण आपला फोटो काढण्यासाठी किती उत्सुक आहे. तिथे जागोजागी सेल्फी पॉईंट्स बनवलेले आहेत आणि हा आहे पूर्ण त्या रस्त्याचा लुक. आता तुम्हाला प्रत्यक्ष इथे येऊन बघणं पॉसिबल असेल तर मित्रांनो, माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही इथे जरूर या आणि हे जे दृश्य आहे याचा तुम्ही आनंद घ्या. परंतु जर का तुम्हाला शक्य नसेल, तुमच्या मित्रांना देखील शक्य नसेल, तुमच्या परिवारात कोणाला शक्य नसेल, तर हा व्हिडिओ नक्की सर्वांपर्यंत पोहोचवा. आपले काही नातेवाईक जे आपल्यापासून दूर राहतात किंवा परदेशात राहतात त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुमच्या इकडे सुद्धा दिवाळी तुम्ही कशी प्रकारे साजरी करता याचे देखील उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.